नमस्कार. अंतर्गत सामंजस्य म्हणजे इनर हार्मनी. माणसाचा स्वभाव आहे की जेव्हा पण त्याला एखाद्या गोष्टीची गरज असते तर त्याला तो बाहेर शोधायला पडतो. बऱ्याचदा अख्खं जग पालथं घालतो तर त्याला ती गोष्ट नाही मिळत जी त्याला हवी असते. याचं मुख्य कारण हे आहे की अनेक गोष्टी शारीरिक रूपात असतात ज्यांना शोधलं किंवा मिळवलं जाऊ शकतं. पण या व्यतिरिक्त अनेक गोष्टी अशा असतात ज्यांचं कुठलंच रूप नसतं, जे आपल्याला दिसत नाहीत पण आपल्या मनाच्या आणि मेंदूच्या शांतीसाठी खूप गरजेच्या असतात. आणि जर त्या आपल्याला नाही मिळाल्या तर मनात खोलवर काहीतरी समतोल बिघडू लागतो. माणसाच्या मनाला समजणं वास्तवात जगाच्या रहस्याप्रमाणे समजण्यासारखं आहे. तेव्हाच तर विज्ञान सुद्धा ह्या गोष्टीला मान्य करतो की आपण दोन विश्वात राहतो. एक जे आपल्या बाहेर आहे आणि दुसरं जे आपल्या आत आहे. विज्ञानाच्या भाषेत जर सरळपणे समजायचं झालं तर आपलं शरीर बाहेरची ऊर्जा घेऊन तिला आतमध्ये एकत्रित करते आणि तीच ऊर्जा आपल्याला मानसिक आणि शारीरिक कार्य करण्यासाठी मदत करत राहते. आणि जेव्हा तीच ऊर्जा सरळ रूपात किंवा योग्य त्या क्षमतेने त्यानुसार काम नाही करत तर अंतर्गत सामंजस्य म्हणजे इनर हार्मनी बिघडायला लागते. ते म्हणतात ना, मन अस्वस्थ असतं, मन अस्वस्थ वाटू लागतं. याच्या पूर्णपणे विरुद्ध मन एका लहान मुलासारखं सुद्धा आहे, जे केव्हा केव्हा लहान लहान गोष्टींनी सुद्धा खुश होतं, तर कधी त्याला मोठ्या मोठ्या गोष्टी सुद्धा आनंद नाही देत. एकूण मिळून आपल्याद्वारे केले गेलेले प्रत्येक काम किंवा प्रयत्न एकतर स्वतःच्या मनाला किंवा कोणा दुसऱ्याच्या मनाला खुश करण्यात केले जातात. यासाठी शरीर आणि जीवनात मनाची भूमिका तुम्ही समजलाच असाल. यासाठी मन शरीराचं केंद्रबिंदू आहे, जे संपूर्ण शरीर आणि मेंदूला नियंत्रित ठेवतं. तेव्हाच तर आपल्या इथे प्रत्येक गोष्टीला मनाशी जोडून पाहिलं जातं. यासाठी मनाच्या अंतर्गत क्षमतेला समजणं खूप आवश्यक आहे. मनाचं अंतर्गत सामंजस्य जे आहे, जेव्हा बिघडतं, मनाच्या अंतर्गत सामंजस्य बिघडल्याने सर्व काही बिघडलं जातं. विज्ञानाच्या भाषेत जर बोललं तर आपण याला उदासीनता सुद्धा म्हणू शकतो. ह्याचा तसा तर काही अचूक उपाय तर नाही आहे की जी गोष्ट प्रत्यक्ष रूपात दिसतच नाही त्याचं निदान करणं खूपच कठीण आहे. तसं तर विज्ञान मनाला मेंदूशी जोडून बघतो आणि डिप्रेशनला एक मानसिक रोग मानतं. पण तुम्ही स्वतः अनुभव करा की तुम्हाला मनाचा भाव तुमच्या डोक्यात होतो की आपल्या छातीत. पण विज्ञान कदाचित याला स्वीकार नाही करत. पण माझं मन सांगतं की मनासारखी एक खूप शक्तिशाली ऊर्जा आपल्या हृदयात आहे, जी आपल्याला वाईट होण्यापूर्वी सतर्क करते, अलर्ट करते.
एक अनोळखी भेटल्यावर एक चांगली व वाईट भाव देते, हो ना? तसं विज्ञानाच्या भाषेत याला सिक्स सेन्स सुद्धा म्हणतात. पण कदाचित हे आपलं मनच आहे जे सगळ्यात ताकदवर आहे, आणि कदाचित मेंदू सुद्धा. आणि जेव्हा हे अस्वस्थ होतं, कदाचित मेंदू सुद्धा काहीही करू शकत नाही. यासाठी माणूस मनाच्या शांतीसाठी सगळं काही करू शकतो, पण तो विसरून जातो की शांती त्याच्या आतच आहे, त्याच्या जवळच आहे. त्यासाठी कुठे बाहेर फिरण्याची गरज नाहीये. आपले ते ऋषीमुनी होते ना, ऋषीमुनी आणि आपले जे पूर्वज होते, ध्यान करायचे. ते ध्यान करून आपल्या मनाला शांत करत होते. आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्या आतच शोधत होते. विज्ञान पण त्याला स्वीकारतं, आणि विज्ञानात या प्रक्रियेला मेडिटेशन म्हणतात. यासाठी संकट आल्यावर नेहमी आपल्या मनाला समजण्याचा प्रयत्न करा. मनाच्या आतच संकटाचं समाधान शोधण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या मनाला पण प्रसन्न ठेवा आणि प्रयत्न करा की कुणा दुसऱ्याचं मन तुमच्यामुळे कधीही दुःखी न हो. धन्यवाद.